ओम नमः शिवाय. श्रावण दुसऱ्या सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजच्या या पवित्र दिवशी महादेवांची ही 1 मिनिटांची सुंदर कथा नक्की ऐका. ही कथा तुमच्या मनाला नक्की स्पर्शून जाईल. एकदा श्रावण सोमवारी एका श्रीमंत माणसाने महादेवांच्या मंदिराला हजारो रुपयांची फुले, दूध आणि चांदीचे बेलपत्र वाहिले. तो गर्वाने देवाला म्हणाला, हे महादेवा, मी तुला आज सर्वात मौल्यवान गोष्टी अर्पण केल्या आहेत. तुकडाभर लांब एका कोपऱ्यात एक लहान मुलगा उभा होता. त्याच्याकडे महादेवांना वाहण्यासाठी काहीच नव्हते. त्याने शेतातील साधे एक बेलपत्र तोडले, डोळे मिटले आणि अश्रू ढाळत महादेवांना म्हणाला, देवा, माझ्याकडे द्यायला काहीच नाही. फक्त हे एक पान आणि माझे हृदय तुझ्या चरणी अर्पण करतो. त्याच रात्री श्रीमंत माणसाच्या स्वप्नात महादेव आले. श्रीमंताने विचारले, देवा, मी तुम्हाला एवढे काही दिले, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात ना? महादेव मंद हसले आणि म्हणाले, तुझ्या महागड्या वस्तूंमध्ये मला तुझा अहंकार दिसला, पण त्या लहान मुलाच्या एका पानामध्ये मला त्याचा सच्चा भाव दिसला. मला वस्तूंची नाही तर भक्तांच्या निष्पाप प्रेमाची भूक असते. मित्रांनो, महादेवांच्या दरबारात पैशांची नाही तर मनातील भक्तीची किंमत असते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव.